नमस्कार, मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत मुगाची डाळ आणि तांदूळ याचा मिळून एक असा मस्त टेस्टी पण हेल्दी असा नाश्ता आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी इथं मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ते धुवून घेतलेत। त्यानंतर हे तांदूळ 4 ते 5 तास भिजत ठेवलेले आहेत। तर बघा 4 ते 5 तासानंतर तांदूळ मस्त असे छान भिजलेले आहेत। जर तुमच्याकडे वेळ नसला तर 2 ते 3 तास भिजत ठेवले तरीही चालतं। त्यानंतर मुगाची डाळ सुद्धा इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून ती सुद्धा 4 ते 5 तास भिजत ठेवलेली होती। तर डाळ सुद्धा बघा किती छान मस्त अशी फुगलेली आहे। आता दोन्ही तांदूळ आणि डाळ ह्यातलं पाणी आपण निथळून घ्यायचं आणि छान स्वच्छ परत एकदा एका पाण्याने धुवून घ्यायचं। आणि पाणी आता यामध्ये अजिबात मी ठेवलेलं नाही। आता हे सगळे दोन्ही साहित्य मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे। तर पाणी थोडंसं कमीच वापरा, कारण खूप जास्त पाणी असं पातळ कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची नाही। तर आता यामध्ये मी 2 टेबलस्पून फ्रेश असं दही घेतलेला आहे। तर दही आवर्जून टाका, कारण दही टाकल्यामुळे हा नाश्ता अधिकच रुचकर होतो। आता मिक्सरला छान मस्त मीडियम कन्सिस्टन्सीला हे वाटून घ्यायचं आहे। तर खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड असं वाटायचं नाही। तर बघा अशा प्रकारे आता हे मस्त वाटून झालेलं आहे। आता हे सगळं बॅटर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि छान मस्त 1 ते 2 मिनिटं फक्त फेटून घ्यायचं आहे। खूप जास्त त्याला फेटायचं नाही। आणि ह्यामध्ये आपण मीठ वगैरे हळद मिरची काहीही टाकलेलं नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही अद्रक आणि मिरची वाटताना घेऊ शकतात, पण इथं माझ्या मुलीसाठी करायचे म्हणून मी इथं मिरची वगैरे टाकलेली नाही। आता हे मिश्रण छान फेटल्यानंतर झाकून ठेवायचं आणि 5 ते 6 तास फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं आहे। तर बघा 5 ते 6 तासानंतर आता आपण याचा नाश्ता बनवायला घेऊया। तर आपल्याला या पूर्ण बॅटरमध्ये एकाच वेळीस हळद मीठ टाकायचं नाही। त्यासाठी मी एक छोट्या भांड्यामध्ये यातलं थोडंसं बॅटर काढून घेते आणि जसं आपल्याला वाटेल तसं थोडं थोडं करून घ्यायचं। पूर्ण एकाच वेळी सगळ्या मिश्रणात सगळे साहित्य टाकायचे नाही। तर बघा एका बाउलमध्ये मी आता हे मिश्रण सगळं काढून घेतलं आणि यामध्ये चिमूटभर हळद, त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर तसेच 2 पळ्या तेल टाकून घेतलं आणि हे मिश्रण छान मस्त असं मिक्स करून घेतलं। तर आता आपलं हे मिश्रण मिनी ढोकळा बनवण्यासाठी रेडी झालेला आहे। तर माझ्या प्रिशाला प्रचंड हा मिनी ढोकळा आवडतो, पण सुरुवातीला आपण हे बॅटर त्या ढोकळ्याच्या ताटामध्ये ओतायच्या अगोदर स्टीमर गॅसवरती पाणी टाकून गरम करायला ठेवायचं आहे आणि इडलीच्या त्या भांड्याला सुद्धा आपण थोडं थोडं तेल लावून घ्यायचं। तर लक्षात ठेवा या ढोकळ्याच्या पिठामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो टाकायचा आहे, तर ते टाकायच्या अगोदरच ही कृती करून घ्यायची। तर आता सगळ्याला तेल लावून झालेलं आहे। आता यामध्ये आपण एक इनोचं सॅचे टाकून घेऊया। तर हे इनो टाकल्यानंतर यावरती अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि अगदी 1 ते 2 सेकंद फक्त छान हे मिक्स करून घ्यायचं। खूप जास्त वेळ लावायचा नाही भांड्यामध्ये टाकायला। तर अगदी पटकन मिक्स करून हे भांड्यामध्ये सगळं असं बॅटर असं ओतून घ्यायचं। तर थोडं थोडं खालीच ठेवायचं, कारण की हे अप्पे फुगल्यानंतर थोडेसे एकमेकांमध्ये चिटकतात, म्हणून थोडं थोडं भांड्यामध्ये टाकताना कमीच लेवल ठेवायची। नंतर झाकण ठेवून मध्यम आचेवरती एक 10 ते 15 मिनिटं छान मस्त याला वाफवून घ्यायचं। तर 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। तर आता बघूया आपले हे मिनी ढोकळा कसा झालाय। तर वाव, मस्तच खूपच छान असा आपला हा मिनी ढोकळा तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून आपण हा ढोकळा असाच थंड होऊ देऊया। तर गरम गरम हा निघत नाही, भांड्याला चिटकून बसतो, म्हणून लक्षात ठेवा की थंड झाल्यानंतरच अगदी 1 ते 2 मिनिटानंतर हा ढोकळा काढायचा। तर बघा 1 ते 2 मिनिटं झालेले आहेत, आपण काढून बघूया। वा, मस्तच खूपच छान असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। तडक्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर 4 ते 5 मिरच्या अशा मी जाड कापून घेतल्या। त्यानंतर मुठभर कढीपत्ता आणि मुठभर कोथिंबीर बारीक कट करून घेतली।
त्यानंतर आता आणि थोडासा हिंग घ्यायचा चिमूटभर। आता कढईमध्ये 2 पळ्या तेल मी तापत ठेवलेलं आहे। तर तेल जरा भरपूर घेतलेलं आहे मी, कारण तडका द्यायला थोडंसं तेल जास्तच लागतं। आणि त्यानंतर आता तेल तापल्यानंतर भरपूर अशी मोहरी घ्यायची आहे। तर ढोकळ्यामध्ये खूप मोहरी असलेली खूप छान लागते। फक्त लक्षात ठेवा की ही मोहरी छान मस्त अशी तडतडू द्यायची। ती जर कच्ची राहिली ना तर ढोकळ्यामध्ये अशी कळवट लागते खाताना, म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तडका देताना जर मोहरी टाकली तर ती छान तडतडू द्यायची। आता मोहरी छान मस्त तडतडली, आता त्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता सुद्धा टाकून घ्यायचा। तर हिरव्या मिरच्या थोड्याशा अगदी 1 सेकंदभर परतायच्या आणि त्यानंतर कढीपत्ता टाकायचा। आता कढीपत्ता सुद्धा छान मस्त असा थोडासा एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा। वा, मस्तच असा हा तडका आहे ना ढोकळ्यावरती अतिशय सुंदर लागतो। तुम्ही याच्यामध्ये आवडीनुसार तीळ सुद्धा टाकू शकता, तीळ ही अप्रतिम लागते याच्यासोबत। आता मस्त आपला हा तडका तयार झालेला आहे। तर यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा। तर हिंग आवर्जून टाका, म्हणजे जेणेकरून तो ढोकळा पचायला हलका होतो। त्यानंतर अगदी चवीपुरतं चिमूटभर मीठ टाकायचे, मीठ अगदी थोडंच टाकायचं। आणि त्यानंतर आता पाणी टाकून घ्यायचं। तर मी इथं अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे। तर पाण्याला छान मस्त आता उकळी येऊ द्यायची आहे आणि यामध्ये साखर टाकून घ्यायची। तर साखर 3 ते 4 चमचे मी टाकलेली आहे, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात। तर आता पाण्याला या छान मस्त अशी खळखळून उकळी येऊ द्या, म्हणजे जेणेकरून हे छान मस्त असं यातला हा गोडपणा आणि तिखटपणा एकमेकांमध्ये मिक्स होईल। तर असा हा आपला तडका तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आता तयार झालेल्या मिनी ढोकळ्यावरती हा तडका अशा प्रकारे मस्त ओतून घ्यायचा। तर वा, मस्तच खूप छान असा हा तडका सुद्धा तयार झाला आणि ढोकळे तर अप्रतिम झालेले आहे। हे मुगाचे ढोकळे आहे ना पचायलाही हलके असतात आणि पोट पण दुखत नाही याने। तर नेहमी आपण हरभरा डाळीचे ढोकळे खातो, तर हे एखाद्या वेळेस करायला खूप सुंदर लागतात। आणि बेसन पिठाचे किंवा रव्याचे करण्यापेक्षा हे सुद्धा एखाद्या वेळेस करून बघा, तर अगदी टेस्टी लागतात। तर अशा प्रकारे आता हा तडका मस्त याच्यावरती ओतून झालेला आहे आणि यासोबत आहे ना हिरवी मस्त छान अशी कोथिंबीर पुदिन्याची चटणी आणि चिंच खजूरची गोड चटणी खूप सुंदर लागते। तर ती सुद्धा मी केलेली आहे, ती रेसिपी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल। तर भरपूर असे शेव टाकून मस्त गार्निश करून घ्यायचं। तर थोडंसं बॅटर होतं, तर मी हे ढोकळ्याच्या प्लेटमध्ये टाकलेलं होतं। तर बघा किती छान मस्त फुगलेला आहे हा ढोकळा सुद्धा आणि यालाही मस्त असा तडका दिलेला आहे। तर असा हा चमचमीत आणि छान चटपटीत ढोकळा तयार झालेला आहे। खूप सुंदर आणि रुचकर लागतो आणि मुलांच्या टिफिनला द्यायला किंवा सकाळच्या नाश्त्याला तर अप्रतिम लागतो। आणि सोबतच अशी मस्त हिरवीगार आणि गोड आंबट चटणी, म्हणजे स्वर्ग सुखच। तर तुम्ही नक्की करून बघा आणि कसं होतं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जर श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।